संजय काळे आणि राजेंद्र खिलारी यांनी मुंडन करून शासनाचा निषेध व्यक्त केला। याप्रसंगी संजय काळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की दारणा मुळा धरणातील पाणी सोडण्याचा जो निर्णय घेतलाय त्यामुळे कोपरगाव, वैजापूर, निफाड हे तालुके उद्ध्वस्त होणार आहेत। तसेच आमदार बंब यांनी निळवंडे धरण उडवण्याची जी भाषा वापरली त्या बाबतीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबलं पाहिजे अशी मागणीही संजय काळे यांनी केली आहे। दारणा आणि मुळा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये प्रामुख्याने दारणा धरणातून 3.24 TMC पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला। जर या धरणामध्ये 6.23 TMC पाणी शिल्लक आहे, यातनं 3.24 TMC पाणी गेलं तर कोपरगाव शहर, वैजापूर तालुका, कोपरगाव तालुका, निफाड तालुका या सर्व तालुक्यांवरती उपासमारीची वेळ येणार आहे। केवळ गोदावरी नदीतनं 11 TMC पाणी जायकवाडी धरणातनं बेकायदा पाणी उपसा हा जवळजवळ एका महिन्याला 6 TMC होतो। असे सगळे धरणं खोलून दिले आणि जायकवाडी धरण भरलं तरी या धरणातनं होणाऱ्या बेकायदा पाण्या उपशावरती कुठल्याही प्रकारची कारवाई घेतली जात नाही। मी माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल केली आहे। जायकवाडी धरणावरती बॅकवॉटरवरती 8,340 लिफ्ट आहेत। हे लिफ्ट पुढाऱ्यांचे आहेत आणि पुढाऱ्यांच्या लिफ्टसाठी ते सत्तेतले असू की विरोधातले असू या त्यांच्या लिफ्टसाठी नदीतनं पाणी वाहिलं पाहिजे म्हणून वरच्या धरणातनं पाणी सोडण्याचा हा अट्टहास आहे। आणि खालच्या लोकांना भडकवून देऊन जर देशद्रोही करत असलेल्या आमदार बंबांवरती कारवाई व्हायला पाहिजे। धरणं ही नॅशनल प्रॉपर्टी आहे, राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ही उडवून देण्याची भाषा करणाऱ्या आमदारांवरती त्यांचं आमदारत्व ताबडतोब रद्द केलं पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। राजकीय नेते जबाबदार आहेत, त्यांना मिळणाऱ्या हप्त्यामुळे हे कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी करत नाही किंवा हे बेकायदा उपसा होणार थांबत नाही। जोपर्यंत पाणी बेकायदा उपसा थांबत नाही तोपर्यंत पाण्याचं शॉर्टेज कायम जाणवणार आहे।